हॅलो एव्हरीवन, नमस्ते. वेलकम बॅक टू बेस्ट फूड अँड फन यूट्यूब चॅनल. इथे हे स्टीलचं पातेलं आहे. या पातेल्यातच मी कांदा चिरून घेतला, म्हणजे वेळ वाचवण्यासाठी. दुसरं काही व्हेसल नाही घेत, ते ना धुवायची गरज. ह्या व्हेसलमध्येच 2 कांदे मी चिरून घेतले. त्याआधी ह्याच व्हेसलमध्ये मी भातसुद्धा बनवून घेतला. ह्या व्हेसलमध्ये थोडं आधी पाणी घेतलेलं, त्याच्यात एक तांदळाचा छोटा टोप ठेवून त्याच्यावर झाकण मारून मी भात बनवून घेतला. तर इथे तो भात रेडी आहे. असं वेळ आणि कष्ट वाचवून मी तुम्हाला टेक्निक दाखवतोय किंवा मेथड दाखवतो आहे की आपण कसं करू शकतो. तर आता इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि अंड भुर्जी मी बनवणार आहे. तर 4 एग्ज मी वापरणार आहे. आणि आज आणखीन एक वेगळी गोष्ट करणार आहे. माझ्याकडे फ्रेश टोमॅटोज नाही आहेत, सो आय एम गोइंग टू ॲड केचप टू धिस अँड देन आय विल ॲड मालवणी मसाला टू इट अँड सॉल्ट. सो एक जराशा वेगळ्या पद्धतीने करतोय, कारण ॲक्च्युली टोमॅटो नव्हते, त्यामुळे ॲक्च्युली भुर्जी ॲक्च्युअल बनवायचं सामग्री तर म्हणजे कमी पडत होतं. सो इन्स्टेड ऑफ दॅट आय हॅव केचप, सो आय एम गोइंग टू ॲड केचप टू इट. तर आता ह्या व्हेसलमध्ये मी आता ऑइल ॲड केलेलं आहे, म्हणजे रिव्हर्स प्रोसिजर मी वापर करतो कधी कधी. तर तसं मी केलेलं आहे. कांदा आधी कापून घेतला, त्याच्यात मी तेल ॲड केलं. इंडक्शन ऑन नाही केलेलं आहे. आता ह्याच्यात मी मीठ पण ॲड करणार, ह्याच्यात मसाला पण ॲड करणार आणि त्यानंतर मग मी इंडक्शन ऑन करणार, मग मी तळून घेणार. ह्याच्यामध्ये पण वेळ वाचतो. हे बघा, आता मी मीठ ॲड करत आहे. आता मी मालवणी मसाला ॲड केलेला आहे. या सगळ्याला मी मिक्स करून घेत आहे. आणि आता मी इंडक्शनची पॉवर ऑन करणार. तर इंडक्शन मी आता ऑन केलेलं आहे. थोडंसं मी तेलसुद्धा वाढवलं. कोल्ड प्रेस्ड तिळाचं तेल वापरलेलं आहे मी. ह्यामध्ये 4 अंडी फोडून ॲड केलेली आहेत. आणि आता इंडक्शन एवढा वेळ बंद होता. इंडक्शनला पॉवर ऑन केलेला आहे. 350 वॉट्सवर आहे. आणि इथे आता मी स्टर करायला सुरू करत आहे. सगळं प्रॉपरली मिक्स करायचं आहे आणि हे ढवळून सगळं घट्ट होईपर्यंत स्टर करतच राहायचं आहे, नाहीतर खालून ते करपून जाणार. यामध्ये मी 30 ग्रॅम्स म्हणजे 30 ग्रॅम टोमॅटो केचप ॲड केलेलं आहे. मिक्स करतोय सगळं. आता माझ्याकडे फ्रेश कोरिएंडर लीव्स म्हणजे कोथिंबीर नाही आहे, पण यू कॅन ॲड कोथिंबीर लीव्स टू इट टू एनहान्स द टेस्ट. हे पहा, ढवळून सगळं असं घट्ट होत आहे, पण खालून जरा करपतसुद्धा आहे. त्यामुळे एकदम पटापट सगळं ढवळून ह्याला ड्राय करायचं आहे. सो साधारण अजून 5 मिनटं मी ढवळलं आणि त्यानंतर मग आता आपण पाहत आहोत की अंड भुर्जी रेडी आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. माझा चॅनल मल्टी टॉपिक चॅनल आहे. थँक्यू. टेक केअर.